1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी इथे आलेलो आहे PVRमध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल की PVRमध्ये काय आहे? अहो, डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने, आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांनी निर्माण केलेला चित्रपट पंचक 5 जानेवारी 2024ला रिलीज होतोय. तेव्हा त्यानिमित्ताने ट्रेलर लॉन्च सोहळ्याला काय काय घडलं हे आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्याकरता मी इथं आलो आहे. एवढे सगळ्या सिनेमांमध्ये तुम्ही काम केलेलं असताना तुम्ही मराठी सिनेमात पण काम केलंय, पण निर्मिती करावी हे तुम्हाला का वाटलं? कारण मराठी थिएटर किंवा मराठी फिल्म्स हे नेहमीच मला खूप आवडायचे आणि त्यांच्यात सब्जेक्ट पण चांगला असतो, फॅन्टॅस्टिक ॲक्टर्स असतात आणि वेगवेगळे सब्जेक्ट्स हँडल केले जातात, यु नो. आणि दॅट इज वॉट अट्रॅक्टेड मी. आणि ऑफकोर्स मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला आपलं कल्चर, आपली राहणसहाण, आपली सगळं म्हणजे आपलं जे सगळं असतं ते खूप जवळून माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मराठी फिल्म करायची आणि निर्मिती करायची, पण केली तर मराठी फिल्म. यु नो, वाव, वी आर लकी. सर, ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये रिलीज करणार आहात, तर थिएटरमध्ये रिलीज केलीच पाहिजे, चित्रपटगृहातच हा सिनेमा आला पाहिजे असं का ठरवलं? कारण सगळ्या लोकांना एन्जॉय करायला येतं. आधीची फिल्म पण थिएटरमध्ये रिलीज करणार होतो, त्यावेळी नेटफ्लिक्सनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं असं नाही, मी चेक लिहीन आणि तुम्ही फिल्म द्या. आणि आम्हाला वाटलं दुसरीकडे जाईल, सगळं जग होणार. कारण आता काय झालंय, ग्लोबल सिनेमा हे प्रसिद्ध झालं. या OTTमुळे सगळेजण सगळ्यांचं पाहतात. या पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांना माहीत असतं की कोरियन फिल्म, स्पॅनिश फिल्म्स, हिंदी फिल्म्स, तेलुगू फिल्म्स, मराठी फिल्म्स सगळे पाहून घेतले. तर आम्हाला काय वाटलं, त्या पहिल्या फिल्ममध्ये थोडंसं वाढवूया ऑडियन्स आपल्या फिल्म्सचा. आणि रिॲक्शन्स खूप चांगले मिळाले आणि नेटफ्लिक्सचं खूप आवडलं. फक्त प्रॉब्लेम काय होतं, आपल्या माणूसला सगळ्यांना नेटफ्लिक्स नव्हतं आणि आपल्या गावात जागाना, डिस्टंट लास्ट माइल जागाना तिथे नेटफ्लिक्स बघायला कठीण झालं. तर ह्या फिल्ममध्ये आम्हाला काय वाटतं की सगळ्यांना बघू दे, कारण आतून हे सगळं अर्थ चांगलं आहे, पण हे एन्सेम्बल कास्ट आहे. हे सगळे प्रसिद्ध सिनेमामध्ये, टेलिव्हिजनमध्ये, स्टेजमध्ये इथे बसलेले आहेत. तर आणि आपला डिरेक्टर्स आणि रायटर्स आणि सिनेमॅटोग्राफर्स आणि माझा EP आणि डॉक्टर आजगावकर एवढे छान कॉन्टेंट बनवलं आहे. I can't tell you how simple it was to work with them because they got along very well. And आमच्याकरता हा project म्हणजे when you're starting your career in making films, and I don't come from this background, and I'm very humble in saying you guys know much more than I do, but I know good art and I know creativity. हे सगळे जण दुसऱ्या लेवलवर माझ्या समजनी सगळ्यांना पाहिलं पाहिजे. कारण हे ॲक्टिंग, हे फ्रेमिंग, हे गाणं सगळं व्यवस्थित केलं आणि धमाल आहे. इट्स सो फनी. एव्हरी टाइम आय सी इट, अनियन सारखं आहे. एक पील काढायचं आणखीन आतमध्ये आहे, एक पील काढायचं आणखीन आहे. आणि मी काय 6-7 वेळा बघितलंय आता. प्रत्येक वेळी मी काहीतरी शिकतोय. मग सबटायटल्स लावले, कारण थोडंसं भाषा वेगळी आहे ना, ते कोस्टल भाषा आहे थोडीशी, मालवणी थोडी, आणि त्याच्यात पण मजा आहे. तर थोडंसं मला पण शिकणं मिळालं याच्यात, पण तसंच पाहिजे. तर त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांना पाहिलं पाहिजे. आमच्यासाठी गाण्याच्या कोणत्याही तुमच्या आवडत्या 2 ओळी आमच्या सगळ्यांसाठी, माधुरी मॅम? हो, कोणत्याही तुमच्या आवडत्या 2 गाण्याच्या ओळी. भावा बेबी बाई बाई हो. भावा
बाबा भी भी भू भू भै भै भौ 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 आणि भीतीची बाराखडी आठवली. झालेलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करूं दिन गिन गिन के इंतजार राजा पिया आई बहार. आजचा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मुख्य म्हणजे स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.